माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज बघा मी काय जेवण बनवणार आहे। तर मी इथं अर्धा ग्लास पाणी घेतलंय, कांदा कोथिंबीर कट करून घेतली, कोथिंबीर जास्त खाली बघा, कोथिंबीर, मीठ, हळद आणि हिरवी मिरची, जिरे, लसूण दळून घेतले। इथं गव्हाचं पीठ 1.5 वाटी घेतली, ह्याच्यातलं ज्वारीचं पीठ 1.5 वाटी घ्यायची, बाजरीचं पीठ 1.5 वाटी घ्यायची। आणि आज मी काय बनवणार आहे बघा, धपाटे मी कशा पद्धतीने बनवणार आहे हे सगळं सारण एकत्र करून घ्यायचं आहे। आता मी गव्हाचं पीठ ह्याच्यात टाकून घेत आहे। तर हळद हळद मीठ घेतलंय ते पण टाकून घ्यायचंय। तर कांदा कोथिंबीर कट करून घेतलेली एवढा पण घालून घ्यायचा आहे आपल्याला, जेवढं चांगलं म्हणजे कांदा कोथिंबीर असेल तेवढे चव येते। तर आता ही मिरच्या ही चमचणी काढून घेत आहे, त्याच्यात मिक्स करायला। बघू शकता 1 ते 1.5 वाटी बेसन पीठ पण घेतलेलं आहे मी। तर हे बेसन पीठ आहे ना, तर टेस्ट यायला खूप छान आहे। तर आता मी ह्याच्यात बेसन पीठ पण मिक्स करत आहे। गव्हाचं पीठ टाकलंय, बेसन पीठ टाकलंय। आता बाजरीचं पीठ 1.5 वाटी घ्यायची आणि ज्वारीचं पीठ 1.5 वाटी घ्यायची। चला आता ह्याला मी पीठ मिक्स करून मिळून घेत आहे। चला तर आता बघा ह्या पद्धतीचं मी पीठ भिजवून घेतलेलं आहे धपाटे बनवायला। तर इथं छोटंसं असं फडकं घेतलेलं आहे, तर ह्याच्यावर धपाटे बनवायचे। तर पाणी घेतलेलं आहे, पाणी लागतं त्याला लावायला, आणि तेल आहे ना, तेलामध्ये पाणी टाकायचं आपल्याला, थोडंसं पाणी टाकायचं असतं तेलामध्ये। तर तवा गरम करायला ठेवलेला, गरम झालाय। चला तर आता धपाट्याला सुरुवात करत आहे मी। तर बघा ह्या पद्धतीचे धपाटे बनवायचे। तर हे असे धपाटे असतात आणि ह्याच्यासोबत दही असते खायला, बघू शकता खूप छान लागतात खायला, एकदम टेस्टी। चला तर मी आता बनवून घेते सगळी। बघू शकताय तर मी हा गोळा असा घेतलाय, असा करायचा असतो आणि मग हा असा थापायचा। असं म्हणजे आपल्याला पांगून घ्यायचं आहे। पराठा लाटण्याने लाटला जातो आणि हाताने बनवलं जाते। त्यामुळे इथं बघू शकताय तुम्ही। तर हे असं बनवून घेतलं का असं बनवून घ्यायचा आणि हे मध्ये एक होल बनवून घ्यायचं असं, का तर हे तव्यावरती टाकलं काय बघू शकताय, तव्यावर टाकल्यावर तर तेल पाणी केलेलं आपल्याला असं मध्ये सोडायचं आणि कढईने टाकायचं, म्हणजे ते काय होतं भाजायला खूप छान भाजतात। गॅस फुल करायचा असतो। बघा पाणी टाकल्यावर किती भारी उलटते बघा। दहीन धपाटे खायला या सर्वजण, दहीन धपाटे बघा। आहे का छान लागतात खायला, सकाळच्या नाश्त्याला तर एकदम भारी। चला आता आम्ही खात आहेत, या तुम्ही पण खायला। आणि अक्षय पडलाय उताना खाऊन पिऊन। आता ग्रुपवरली चॅटिंग बघा, आणि जेव्हा कधी यायचंय। तर बघा दाजींना हे दही दिलेलं आहे आणि धपाटे दिले, तर त्या ताईंचे 2 दिले तर माझे 2 दिले, तर ते म्हणते तर अजून 2-4 दे, आणि खायच्या आधी डेकर देत आहेत। तर माझं काम पण सर्व बाकी आहे, बघू शकताय। फरशी वगैरे पुसायची बाकी आहे। चाललेत हात धुवायला, दाजी आलेत म्हणून म्हणलं चला आता करावं आपण धपाटे, बघावं खाऊन कसं वाटतं कसं नाही। आता लय दिवसातून आणू द्या ना अजून थोडंसं दही, नाही आणू द्या कुणाला आणायची दार मला काय करतो। हां आणू द्या, घ्या।
चला तर आता मी इथंच ब्लॉग खतम करत आहे. या सर्वजण नाश्ता करायला आणि आता बाकीचं पण काम आवरून घेत आहे. खूप काम पडलंय माझं किचनवरती बघू शकताय. तर किचनवरती बघू शकताय सर्व काम तसंच पडलंय आणि निंबारचा एक डबा आणलेला मी भांडे घासायला. तर आता ह्या जेवण करून भांडे घासून घेत आहे. काम आवरते बघू शकताय सगळा राडा कसाच आहे. चला तर इथं ब्लॉग खतम करत आहे. अक्षयने इस्त्री कराय कपडे घेतले होते बघा खालीच लुळत बसलाय. तर मी इथंच ब्लॉग खतम करत आहे. नक्कीच सर्व पूर्णपणे ब्लॉग बघा, लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला धन्यवाद सर्वांना.